रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं। बात करते कुछ भी रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं। जिनको अपने ठीक से कपड़े बदलना आता नहीं, वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते थे। बाबा साहब कहता जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुनहगार है। जुल्म के खिलाफ हर आदमी ने लड़ना चाहिए, अत्याचार को रोकते हुए हर पल आगे बढ़ना चाहिए। भारत के जमीन पर जो भी पैदा हुआ है, हर एक ने हिंदी का संविधान पढ़ना चाहिए, संविधान पढ़ना चाहिए। संविधान भीमराव जिंदा रहेगा तो संविधान जिंदा रहेगा। जिंदा रहेगा तो संविधान जिंदा रहेगा। ते म्हणतात आम्ही संविधान बदलू, संविधान जुनं झालं त्यांच्यासाठी म्हणायचं आहे बदलालो संविधान भीमाचे आम्ही त्यानंतर बदलालो संविधान भीमाचे आम्ही त्यानंतर तुम्हा पूर्ण बाबू बदलालो संविधान भीमाचे आम्ही त्यानंतर तुम्हा पूर्ण आमचा नाद नकार करू। थांबना वाटच पाहून ते कोणी पैसे विचारायचे का ते कोण हा आता सुरुवात झाली। वैदरी कंटेक्शन अँड फेब्रिकेशन यांच्याकडून मला 100 रुपयांची भेट आली, खूप धन्यवाद। बदलाल संविधान भीमाचे आम्ही त्यानंतर तुम्हा पूर्ण निवडून येत नाही, आमचा साधा नगरसेवक निवडून येत नाही। त्याच्यामुळे भाव वाटते की नाही, एका भावानं माई उभी केली तर दुसरा म्हणते मी माई बायको उभी करतो, तुले ना मला टाकत राहिले मग तुला खाऊ का भेटायला तर तुझी बी नाही खाली। त्याच्यामुळे आमचा आमदार खासदार निवडून येत नाही, पण आईची शपथ रोडवर जर उतरलो आम्ही तर यांच्या मायला आमचा नाद नकार आमचा नाद नकार आमचा नाद नकार
हे लोक आहे कारण सगळे शिकले गेले ना जो तू मनोवाडीवर पाय चालत बसते तिकडून येते कुठून आता इलेक्शन आहे तुम्हाला माहिती आहे आता नगराध्यक्षाचं इलेक्शन आहे वाटते जागृत व्हा अभिनय तो गोपी नाही आज जर तुम्ही नाही जागृत झाले तर आईची शपथ तोंडाला आमच्या गार्डन मागून आमच्या फळा लागल्याशिवाय राहणार नाही हा त्याला जिम्मेदार तुम्ही असाल कारण बाबासाहेब बोलले मी एक संविधान लिहून तुम्हाला देत आहो पण याला चालवणारं सरकार जर सही नसेल तर संविधानाचा काहीच फायदा होणार नाही आणि ते 15 वर्षापासून आम्ही बघत असतो आमची काय वाट लागत आहे बरोबर की नाही म्हणून म्हणायचं की जागृत व्हा कारण बाई नाही तर काही नाही हे महिला करू शकते ते पुरुष करू शकत नाही कारण नारी निंदा मतगड प्यारे नार हिरे की खान है नारी निंदा मतगड प्यारे नार हिरे की खान है अरे उस नारी से पैदा हुई है भी बहुत भगवान है कारण एखाद्याला जर चांगली बायको भेटली भले तो 500 रुपये कमावणारा राहू द्या भले त्याला कामाला जाऊ द्या एखाद्याला चांगली बायको भेटली तर त्याला वाटतं कधी काम करतो कधी घरी जातो कधी 5 वाजता कधी घरी जातो आणि एखाद्याला जर दलिंदर बायको भेटली त्याचा कामही खतम होतं तरी घरी जायची इच्छाच होत नाही आणि सगळं गेला काय जाऊ यार गेल्याबरोबर अशी कटकट लावते एका जिडो मुश्किल होते दिवस लवकर उभा नाही म्हणून एक बाई घर बसवते आणि एक बाई घर उजवते बरोबर की नाही म्हणून म्हणतात बाई नाही तर काय नाही ती तू कडे आहे म्हणून तुम्ही दोन गेले का इमानदारीने तुम्हाला सांगतो मी महापुरुषाचा जो गुणगान करा जो गायन करा त्या माणसाने बघा पॅरेलाइज मारला पॅरेलाइज म्हणजे तुम्हाला माहिती आहे पुरा कर मारला जातो तोंडाला पण पॅरेलाइज असतो बरोबर तेव्हा पाय गेला हाती गेला आखून पाय करून बसू शकत नाही पण महापुरुषाचं गुणगान करते म्हणून त्यांच्याकडे बघा पाय गेला हात गेला पण तोंड सही सलामत आहे बाबासाहेबांची बुद्धी म्हणून जागृत व्हा आज जर जागृत नाही झालो कारण आमचं कसं आहे माहिती का हा विषय मी बऱ्याच ठिकाणी सांगतो आणि आता इलेक्शनचा विषय मी हा विषय सांगितलाच पाहिजे आजचा कसा आहे पहिले बघा हे गावच आहे ना त्रिपुरा गावच आहे ना पहिले स्वच्छता अभियान होतं काय उचललेला बेगा चाललो हे ना उचललेला बेगा चाललो बाबू हा थोडा ब्लास्ट होतो असा क्लिअर कर उचललेला बाबू चाललो आहे की नाही पण पहिले तर आम्ही गावामध्ये गेलो की नाही तर गावाच्या शेजारचा जो रोड असायचा ना त्या रोडला आमची गाडी टाकली इकडून बायाची पंगत तिकडून बाया हो आणि बाया बिचारे आम्हाला पाहिलं का स्टँड माणसाने काही नाही कुठून मी जात माणसं आम्हाला इकडे बघायचे नाही आणि उभी व्हायची बाया बिचारे आपल्या साड्या वेळेचा स्टँड माणसं नाही मग मी म्हणायची जाऊ द्या बसणाऱ्याला लाज नाही बघणाऱ्यांना तरी लाज पहिलं होतं आता कसं झालं सगळीकडे स्वच्छता अभियान नाही की नाही प्रत्येकाच्या घरात संडास झाले आता पण अजूनही म्हातारी माणसं विद्यार्थी नाही त्याने संडास होत नाही बरोबर आहे ना दीदी कशी होईल जमाना झाला बाहेर जाऊ जाऊ उतरला डब्बा त्याच्या माहित आहे बाहेर गेले ना भुरभुर हवा लागते भाषा येते 2-4 जाताच्या काढायला पावली बरोबर येत असते ऐक नाही बरोबर म्हणून 2 मुले संडासला जातात खालीमध्ये म्हातारी मुले 60-70च्या वर अशी जातात एक मागं बसते एक असा पुढं बसते सांगू नाही का कसा बसते पूर्ण माणूस करावा बाया काय स्टेजच्या खाली एक मागं बसते पुढं बसते आता माणसाची होते होईनच नाही का बसूनच काय तिकडे आता मागची होते मागचा काय म्हणते आपली गाव देते पुढच्या किती वाटत पुढचा मध्ये आपली माई वैना म्हणते मग माणसामध्ये तुझी वैना माई म्हणजे विचार करा तुम्ही आमच्या समाजाची अशी पद्धती काय स्वतःची वगैरे माहिती आम्ही दुसऱ्याची धुवायला जातो स्वतःची काडी आहे बेरी आहे खलपटी आहे तिकडे पाहत नाही दुसऱ्याकडे लय बघतो आम्ही आमचं कसं आम्ही ठेवतो जातो ना दुसऱ्याचं बघायला म्हणून आमचे आमदार खासदार नगरसेवक निवडून येत नाही माय मावल्यानं इमानदारीच्यानं तुमच्या नवऱ्याबद्दल मनोवाच्याला वोट दिलं की नाही त्याला आतमधल्या खोलीत नाही शहरामध्ये त्याला बेडरूम म्हणतात आपण आतमधली खोली बोलतो आतमधलं घर नाही का आतमधल्या खोलीत नाही आणि पोळ्या लागतात त्याला का बेल्ल म्हणतात मी लागला म्हणतात बेल्ल ना आतमधल्या खोलीत जा बेल्ल्यानं द्या तरी चांगली हो चांगलं बेल्ल्यानं त्याचं तोंड सुजवा आणि जास्त फुटफाट झालं सासूला जर दिसलं तर सासूच्या मनात
आलो कुठं पडलं की तो म्हणायचं दारू पिऊन खरं बाबा म्हणायचं किती वेळा सांगतो म्हणायचं तुम्हाला घरात आणून पिझ्झा घरात आणून पिझ्झा नंतर चला बाहेर गेले तिकडे जाऊन पडले तोंड सुद्धा सांगलं म्हणायचं चला म्हणायचं घरात परत लावून देतो सासूच्या समोर मायबाईचं मत होते ना सासूच्या समोर चला म्हणायचं घरात परत लावून देतो अंदर न्यायचं आणि देऊ का जे बेल्ले बेल्ले द्यायचे की नाही चांगले कोणी वाजायला वोट देता कारण बाबासाहेब बोलले सारा आयुष्य पण फार विकू नका बहुजन समाजाचे जाण विकू नका आल्या प्रसंगी तुमची माय बहीण पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका जेव्हा 20 मार्च 1927 मध्ये तारीख लक्षात ठेवा 20 मार्च 1927 कशाची तारीख आहे कोणाला माहित असेल तर हात वर करा 20 मार्च मला काय असते आमचं काय असते कोणाला माहित असेल तर हात वर करा काय असते 20 मार्चला काय असते 20 मार्च 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता बरोबर जेव्हा महाड तळ्याचा सत्याग्रह करायला बाबासाहेब निघाले बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई होती जिच्या पोटात 9 महिन्याचं बाळ तिच्या हाती 2 वर्षाचं बाळ बाबासाहेबांच्या मागे मागे निघाली दगडाचा वर्षाव झाला एक दगड राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला लागलं राधाबाईचा मुलगा रक्तात घामण झाला बाबासाहेब बोलले की राधाबाई तुमच्या पोराला दगड लागला तुम्ही माघारी फिरा पण बाबासाहेबांना राधाबाई बोलली की बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही या पोटातलं जरी मेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे कारण बाई नाही तर काही नाही राधा भीमाचं नसा नसा तुमच्या उसळू तुमच्या शेजारच्या एखाद्या माणसाने जर गाडी घेतली त्याला जळू नका कारण जळाल तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही इमानदारीच्या शेजारच्या नाही तर आमच्या बाया एखाद्या शेजारच्या माणसाने गाडी घेतली आणि तिच्या दारासमोरून नेलो त्याचं मन जाऊ म्हणते माझ्या घरासमोर पीक पीक वाजवा ते ना मी तिकडे न्याव गाडी म्हणते कुठून पैसे आले का म्हणते याचा ऍक्सिडेंट हो ऍक्सिडेंट पडो असं जर मन ठेवा तर इमानदारीने तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही मंगल माहिती ठेवा जर एखाद्या भावाने गाडी घेतली त्याला गर्वाने म्हणाले दादा तू गाडी घेतली ना असं वाटते मी गाडी घेतली माझ्या घरासमोर जेव्हा नेलं ना तेव्हा गर्वाने माझी छाती फुटते रे इमानदारीच्या उद्या जर पेढ्याचा डब्बा घेऊन तुमच्या घरी नाही ना तो तर तिथे काही म्हणा खरंच मंगल माहिती ठेवा म्हणून म्हणायचं आहे का रक्त भीमाचं नसा नसा ये मेरा बाप है पोलिसवाल्याचं नाव धम्मचक्र आहे धम्मचक्र रुपेश गौरी यांचे माझ्या भावाचा सुपुत्र म्हणजे माझा भाचा बापच असते भाचा आहे की नाही त्यांनी 500 रुपयाची भेट दिली मला खूप खूप धन्यवाद मा जिथे राहू नसा रक्त भीमाचं
5 वर्षापूर्वी त्यांच्या प्रचाराला आले होते बरोबर आहे ना? त्यांच्याकडून मला 1000 रुपयाची भेट आली. गुंजन सवय यांच्याकडून सुद्धा मला 200 रुपयाची भेट आली. आमचे विलास भाऊ यांच्याकडून सुद्धा मला 1000 रुपयाची भेट आली. कारण मी एक 5 वर्षापूर्वी त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कार्यक्रमासाठी आले होते बरोबर ना. आमचा दादा नका मध्ये जेव्हा ते उभे होते अपक्ष उभे होते आणि अपक्ष असताना त्यांनी 3,500 मतं घेतले होते. फक्त 100, 200, 300 मतांना पडले ते त्यांचा पराभव झाला. फार दुःखाची गोष्ट आहे. पण आता त्यांना पुन्हा ही संधी चालू झालेली आहे. सरळ काय सांगू बाई तुले सकाळचे गेले हो अमाय पेशी पिऊन आले हो अमाय दारू पिऊन गेलो पिंट्याचे बाबा नाही. दिलीप विलास भाऊ झोरापे हा माझा लहान भाऊ आहे आणि 200 ते 300 मतांना त्यांचा पराभव झालेला होता. आता सुद्धा नवेगाव मधून एक निवडणूक आहे आणि सरळ उमेदवार उमरे पंचायत समितीचा सभापती बनेल जर आता निवडून आला तर. माझी एवढी इच्छा आहे. तुम्ही चोट्याने तर मतं देता बरोबर की नाही. चोट्याने मतं देता या बीजेपी वाल्या हरामखोराने मतं देता बरोबर की नाही. जर कोणता भाऊ आमचा अपक्ष उभा राहत असेल जर आमचा भाऊ आमचा उद्धारासाठी उभा राहत असेल तर मला असं वाटते नवे गावातून उमेद तहसील जे आहे तर माझा विलास भाऊ झोरापे यांना तुम्ही सपोर्ट केलं पाहिजे आणि अशा माणसाला निवडून आणलं पाहिजे. कारण आता पण चोटल्याचे आता पहिले कसं होतं काही बाई आकार विचार करा पक्का आणि मारा शिक्का बंद झाला. आता बटन काही दाबलं का तिकडेच जाते. कोणची बटन दाबा तिकडे. म्हणजे कसं एखाद्या माणसाचं लग्न झालं आणि तिला जर 5 बहिणी असल्या कोणची बहीण सारखीच पहिली असो दुसरी असो तिसरी असो असं काही करून टाकलं का कोणची बटन दाबा सारखं वोट एका इकडे जाते. तर जागृत व्हा इमानदारीच्या जो आपल्यासाठी उभा होत असेल जो आपल्यासाठी समाजकार्य करत असेल त्यांना सपोर्ट करा. म्हणून म्हणायचं आहे आमचा सुखदेव सुद्धा आलेले आहेत आणि विलास भाऊला सुद्धा विनंती करते भाऊ या वर येऊन बसा. या इथे आमचे रोशन भाऊ सुखदेव आता ते बुद्धगयाचा लढा चालू आहे. आता जे बुद्धगयामध्ये असं म्हणा की यांचं विहार आहे आणि महाराष्ट्रातून जे यांच्यामध्ये हे चालवतात विहार कोणाचे असो पण महाराष्ट्रातून कोणीही माणूस हो त्याला खाली हात किंवा उपाशी जाऊ देत नाही. त्यांच्यासाठी एका टाळ्याचा कडकाट होऊ द्या. आणि 8 किंवा 9 डिसेंबरला बुद्धगयाला माझा यांनी कार्यक्रम घेतलेला आहे. तुम्हाला आमंत्रित करत आहे तुम्ही नक्की या. आमचा नाद नका